येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। आपण आताच व्हिज्युअल्स बघितले ते होते अतिक्रमण विभागाकडून करण्यात आलेली कारवाई। महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून कारवाईचा बडगा सुरू असल्याचं हे दृश्य। मागील काही दिवसांपासून नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृत अतिक्रमणावर कारवाईचा धडाका सुरू केला। सातपूर येथील अधिकृत हॉकर्स झोनमधील अतिक्रमणांवर मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विरोधी पथकाने बुधवारी बुलडोजर चालवला। याच वेळी तेथील इतरही व्यावसायिकांचे अतिक्रमण काढण्यात आले। सातपूर विभागीय कार्यालयासमोरील विक्टर पॉइंट येथे अधिकृत फेरीवाला हॉकर्स झोन आहे। मात्र या जागेवर 5x5 आकाराच्या जागेत व्यवसाय करण्याची परवानगी असताना देखील व्यावसायिकांनी मोठी दुकानं थाटली। या कारवाईबद्दल अधिकारी सुनीता कुमावत यांनी अधिक माहिती दिली आहे। सातपूर परिसरामध्ये विक्टर पॉइंट या ठिकाणी आमचा फेरीवाला झोन मंजूर आहे। मंजूर फेरीवाला झोनमध्ये एकतर त्याची नियमावली अशी आहे की परमनंट किंवा कायमस्वरूपी असं स्ट्रक्चर त्यात करता येत नाही आणि 5x5च्या जागा आपण देतो तिथे त्या व्यावसायिकाला व्यवसाय करण्यासाठी। परंतु इथे आम्हाला तक्रारी पण अशा होत्या आणि मागे पाहणीत पण असं दिसून आलं की हॉटेल्स तयार केलेले आहेत मोठे मोठे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय, मद्य विक्री वगैरे हे सगळं चालूच होतं। त्यामुळे त्या तक्रारींच्या अनुषंगाने 1-1.5 महिन्यांपूर्वी आम्ही सर्व इथल्या व्यावसायिकांना सूचना दिलेली होती की तुम्ही तुमचं जे अतिक्रमण आहे, जे वाढीव काम केलेलं आहे ते स्वतःहून काढून घ्या। त्यानंतर आज सकाळपासून आमची अतिक्रमणची गाडी इकडे अनाउन्समेंट करते हे स्वतःहून काढून घेण्यासाठी आणि साधारण 1 वाजता आम्ही इकडे कारवाई सुरू केली आणि ह्या झोनमधले ज्यांचं वाढीव काम होतं, पुढे आलेले होते 5x5 पेक्षा जास्त, त्याचे आम्ही पुढचे पार्ट आम्ही काढले आहेत। बुधवारी पालिकेने व्यावसायिकांनी केलेले पक्क्या बांधकामाचे अतिक्रमण तसेच एक मधुशाळा, भंगाराची दुकाने अशी 25 अतिक्रमणे हटवली। मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील, विभागीय अधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली ही अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे।